माहितीसाठी वळूयात पुढच्या बातमीकडे। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा आमदारांवर गंभीर आरोप पाहायला मिळाला। माढ्याचे आमदार अभिजित पाटलांवर त्यांनी गंभीर आरोप केलेत। अंजनगाव इथं शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद झाला होता। वादाला अभिजित पाटील जबाबदार असल्याचं हाकेंनी म्हटलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे पंढरपूर इथं पोलिसांच्या नजरकैदेत आहेत। हाकेंना अंजनगाव खेडोबाकडे जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला। या सगळ्या वादाला अभिजित पाटील जबाबदार असल्याचं आता हाके यांनी म्हटलेलं आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके पंढरपूर इथं सध्या पोलिसांच्या नजरकैदेत आहेत। आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तुमचं आवाहन काय आहे? अंजनगाव खेडोबा माढा तालुक्यातलं एक धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र आहे। तिथं अनेक जिल्ह्यातून लाखोंचा जनसमुदाय त्या यात्रेला येतो आणि एक जागृत देवस्थान आहे। धनगर समाज हा रानावनात मेंढ्या पालनाचा व्यवसाय करतो आणि गाव 70% धनगर समाजाचं आहे। त्या खेडोबा देवस्थानाच्या प्रवेशद्वारावरती रात्री अपरात्री पहाटेच्या 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणून बसवण्यात आलाय। आम्हाला गृह विभागाला हा प्रश्न विचारायचा आहे की पुतळा बसवल्यानंतर मग तुम्ही ऍक्शन मोडवर येता। मुळात धनगर समाजाचा किंवा आमचा कुणाचाही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध नाही, पण धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्राच्या प्रवेशद्वारावर का बसवला जातोय? काय भावना आहे समाजकंटकांची? या म्हणजे आम्ही काहीतरी बोलावं, आम्ही विरोध करावा असं त्यांना वाटतं का? अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी देणारी माणसं आहे। तरी सुद्धा पोलीस डिपार्टमेंटनं, प्रशासनानं आणि गावकऱ्यांनी पुतळा स्थलांतरित करायचं ठरवलेलं होतं। लोकलचे आमदार अभिजित पाटील यांनी ही गोष्ट होऊ दिली नाही। उलट तिथला सामाजिक स्वास्थ्य कसं बिघडल यासाठी अभिजित पाटलांनी परत फूस लावली आणि परत तिथंच पुतळा ठेवला। पोलीस प्रशासनावरती दगडफेक झाली आणि धनगर समाजाच्या लोकांना एका समाज मंदिरामध्ये कोंडण्यात आलंय आणि त्यांच्यावरही दगडफेक झाली। हा माढा तालुक्याचा आमदार आहे अभिजित पाटील। लाज वाटते, तुम्ही ज्यावेळी निवडून जाता त्यावेळी तुम्ही कुठल्या पक्षाचे, पार्टीचे, जातीचे राहत नाही। त्यावेळी तुम्ही पूर्ण विधानसभेचे, महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहाचे सभासद असता। याची तरी चाड असली पाहिजे या अभिजित पाटलाला। तुला माहित नाही का धनगर समाज कधी तुमच्या आडवं उभा आला होता? असल्या आमदारांचा मी निषेध व्यक्त करतो, अभिजित पाटलांचा। या सगळ्या घटनेमागे अभिजित पाटील आहेत। ही घटना पहिली दुसरी नाहीये। माढा तालुक्यामध्ये ही 14वी 15वी घटना आहे आणि सोलापूर जिल्ह्यातलं वातावरण मराठवाड्यामध्ये जे जळतंय तेच सोलापूर जिल्ह्यामध्ये करायचा प्रयत्न होतोय आणि याचा मास्टरमाइंड अभिजित पाटील आहे। रोहित पवारांची आयटी सेल आहे। आमचा आरोप आहे डायरेक्ट यांच्यावरती। हा पुतळा नेमकं कोणी भेट दिला होता काय? त्याविषयी काय? अरे भेट तुम्ही कायदेशीरित्या करा ना। काय पुतळा देण्यामागे? हे बघा, त्या आवारेला आमचे सांगणं आहे, बरोबर आहे का? तुझी 2 एकर तुझ्या जमिनीमध्ये आम्ही वर्गणी काढतो धनगर समाज। एक शिवसृष्टी उभी करू त्या आवाऱ्यांच्या जागेमध्ये। कोण आवार येतो? धनगर समाजाच्या देवस्थानावरती, ट्रस्टवरती कब्जा करण्याचा, अतिक्रमण करण्याचा हा प्रयत्न आहे। म्हणजे आम्ही काहीतरी महाराजांबद्दल बोलावं? अरे आम्ही जीवाची कुर्बानी देणारी माणसं आहोत महाराजांसाठी। त्यामुळं कधी वंजारी समाजाला टार्गेट, वंजारी समाजाच्या गावात जाऊन हेच कृत्य केलं। मोडस ऑपरेंडिटी। आता बातमी आहे खरात संदर्भातली। अशोक खरातच्या सुनावणीला आता सुरुवात झाली। कोर्टाच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये अशोक खरातची आज न्यायालयामध्ये